यातले ट्रिक नंबर 3 बघूया. सूत्र आहे, सूत्र दिलेलं आहे 4n + 1, 4 गुणिले n अधिक 1. n म्हणजे काय? आतील त्रिकोणांची संख्या. त्यासाठी एक उदाहरण बघूया. एक दिलेला एक आकृती दिलेली आहे आणि ह्या आकृतीच्या मध्ये आतमध्ये एक आणखी एक त्रिकोण काढलेला आहे. तर या त्रिकोणामध्ये ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील, कसे काढायचे? तर त्यासाठी सूत्र काय वापरलंय बघा. 4 × n + 1. आता इथे n म्हणजे काय? आतील त्रिकोणांची संख्या. आतमध्ये किती त्रिकोण आहेत? आतमधील त्रिकोणाची, ह्या मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये किती त्रिकोण आहेत? 1. तर 4 गुणिले 1 अधिक 1. 4 × 1 किती येईल? 4 + 1 = 5. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 5. आणखीन एका पद्धतीने सोडवता येतं. या आकृतीचे किती भाग झालेत बघायचे. 1 2 3 4. म्हणजे आतील त्रिकोणामुळे ह्या आकृतीचे 4 लहान लहान त्रिकोण झालेले आहेत आणि एक मोठा त्रिकोण, असे एकूण किती झालेले आहेत? 5. याचा अर्थ तुम्ही काय लक्षात ठेवायचं? जर मोठ्या त्रिकोणामध्ये जर एक त्रिकोण असेल तर याच्यामुळे किती त्रिकोण होतात? 4. आणि त्यामुळे 4 आलेला आहे. जर 2 झाले तर पुढचं बघूया. आता दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती असेल? तर याच्या आतमध्ये, ह्या मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये किती त्रिकोण आहेत बघायचं. हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. म्हणजे किती त्रिकोण आहेत? 2. म्हणजे n ची किंमत किती असेल? 2. आतील त्रिकोणांच्या, मोठ्या त्रिकोणाच्या आतील त्रिकोणांची संख्या किती आहे? 2. 4 गुणिले 2 अधिक 1. 4 2 किती होतं? 8. 8 अधिक 1 किती? 9. किंवा आणखीन एका पद्धतीने कसं सोडवता येतं? मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये एक जर त्रिकोण येत असेल तर टोटल किती होती संख्या? 4. म्हणजे ह्या आता आतमध्ये किती त्रिकोण आले? 4. त्याच्यामुळे 4 आणि मोठा त्रिकोण, उरलेला मोठा त्रिकोण 1. 4 आणि 4 8. 8 आणि किती? 9 त्रिकोण असतील. आता पुढच्या आकृतीमध्ये बघूया किती त्रिकोण असतील. कसं काढायचं बघा. किती त्रिकोण आहेत? ह्या मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये किती त्रिकोण आहेत बघा. 1, हा 2 आणि 3. म्हणजे लहान लहान 3 त्रिकोण आहेत. एका त्रिकोणामुळे 4. मग ह्याच्यामुळे 4, याच्यामुळे 4, 4. म्हणजे टोटल किती होतील? 12. आणि एक मोठा त्रिकोण किती होतील? 13. जर तुम्ही सूत्राचा वापर केला, 4 गुणिले त्रिकोणाच्या आतमध्ये किती त्रिकोण आहेत बघा. मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये 1 2 3. 4 गुणिले 3 अधिक 1. 4 त्रिकोण 12 आणि 1 13. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील? 13.